आपण कसं ठरवायचं की मी कुठल्या देवतेची पूजा करू? सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. एक म्हणजे टेम्पल आर्किटेक्चरवरती मी रिसर्च वर्कची बुक लिहित आहे. प्लस मी ह्या गोष्टीवरती पर्सनली काम करत आहे. आसुर प्रवृत्ती जाणून घेणं. ओके. तारकासूर जे आहे ते आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये असतो. बरं. तो आपल्याला लेझी बनवतो, लेथार्जिक बनवतो. तर त्याला मारायला कार्तिकेयाचा जन्म होतो. तो कार्तिकेय फायरी Energy. आहे. येस. सेनापती. स्कंदमाता, सेनापती. बघा ऍक्च्युअल मध्ये बघा तुम्ही जे बोललात किती बरोबर आहे. त्यांची जे तत्व आहेत ना ते तत्व आपल्याला कळणं इम्पॉर्टंट आहे. मग तो सेनापती तत्पर असतो नेहमी, तर तो लेझीनेसला तुरंत हरवून टाकतो. तो भंडासूर जो आहे तो इल्युजन आहे. काही लोक इल्युजन मध्ये पडतात, अरे असं झालं तर, तसं झालं तर, हे झालं तर, ते झालं तर. मग ती देवी येते आणि ती देवी येऊन त्यांना ते इल्युजनला काढून टाकते. आता देवतांचे तत्व पण इम्पॉर्टंट आहेत. जसं ललिता महात्रिपुरा सुंदरी जी शक्ती आहे, तुम्ही जर का बघाल तर तिच्या हातामध्ये धनुष आहे, तिच्या हातामध्ये, आणि एका हातामध्ये बाण आहे. बाण आहेत. बाण फुलांचे आहेत, धनुष उसाचा आहे. देवी उसाच्या धनुषनी भंडासुराला मारते.